नमस्कार. मी सौ सीमा भडंग. मी काल आपल्याला आमच्या बगीच्यातल्या फुलांबद्दल, बोनसायच्या झाडांबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे आज मी ते आमच्या अंगणात जी फुलं येतात, फुललेली असतात, त्या फुललेल्या फुलांबद्दल आपल्यासमोर सांगणार आहे, त्याची माहिती देणार आहे की ही सर्व आमच्या अंगणातली फुलं आहेत. अनंताचं फूल आहे, जास्वंदीचे सर्व रंग आहेत, त्याचप्रमाणे अबोलीची फुलं आहेत, चाफ्याची फुलं आहेत, चाफ्याचे सगळी व्हेरायटी मिळते, नागचाफ्याचे सुद्धा फुलं आहेत. त्याचप्रमाणे हे सुंदर असं स्वस्तिकाचं, परंतु दुधी मोगरा आणि स्वस्तिक यांचं मिळून जे हायब्रिड बनवून हे करतात, फूल तयार होतं, त्या झाडाचं हे फूल आहे. कुंदाची छोटी फुलं आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळे निशिगंधापासून सर्व फुलं आहेत, जास्वंदीचे सर्व रंग आहेत. ह्या अशा निरनिराळ्या प्रकारच्या फुलांनी, तुळशीचे केसर तुळस, साधी तुळस, सब्जा, ह्या सर्वांची व्हेरायटी आमच्या अंगणात आम्ही लावलेली आहे. आणि ही सर्व फुलं इतकी मनाला प्रसन्न करतात. आणि ह्या देवाला जेव्हा आपण ही चढवतो तेव्हा अतिशय सुंदर स्वरूप त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. देवघरात इतकी सुंदर वाटतात ही फुलं. अशा ह्या फुलांसाठी जेव्हा आपण मेहनत घेतो, आम्ही झाडांना स्वतः तयार केलेलं खत, असा खताचा खड्डा मी तयार केला आणि त्याच्यात ते खत तयार करून दर 15 ते 20 दिवसांनी त्याची मातीवर खाली करून खालचा तयार झालेलं खत आम्ही त्या झाडांना पुन्हा मुळाशी घालतो. त्यात थोडी BSC पावडर वगैरे टाकून ते घालते. तेव्हा त्या झाडांना अतिशय म्हणजे काहीही बाकी खत न टाकता सुद्धा त्याच्यात फुलं, सर्व प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. शेवंतीच्या ऋतूमध्ये शेवंतीची फुलं भरपूर प्रमाणात येतात, मोगरा भरपूर प्रमाणात येतो. ही ऋतुमानानुसार जी फुलं आहेत, फळं आहेत समजा, या सर्वांचं भरपूर अंगणात आम्ही तयार करतो आणि ही एक ती आवड जोपासते आहे. नमस्कार.